खासदार जे आपसामध्ये चाललंय यांनाही आता ते उद्या कचरा पाचोळा गद्दार असे काहीतरी म्हणतील, परंतु पक्षामध्ये तुम्ही त्यांना सन्मान दिला नाही किंवा त्यांच्याबरोबर जे काही संबंध स्थापित चांगले करायला पाहिजे ते केले नाही, त्याचा तो परिणाम आहे. म्हणून आता त्यांनी इतरांवर खापर फोडण्यापेक्षा त्यांच्या अंतर्गत जो काय वाद आहे त्याच्यावरच त्यांनी बोललं पाहिजे. एकीकडे संजय राऊत म्हणतात की आम्ही सगळे एकत्र आहोत, तर दुसरीकडे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना जाऊन पत्र दिलं जात आहे की जर असा काही गट स्थापन होत असेल तर ते कळवा. म्हणजे विश्वास नाही का आपल्याच खासदारांवरती? त्यांनी दोन्हीकडून बोलतायत ते. एकीकडून सांगतायत ते खासदार कुठे आहेत तुम्ही सांगा. अरे तुमचे खासदार तुम्ही सांगा ना त्यांना दुसऱ्यांना काय विचारता? मग त्यांनी या चिन्हावर निवडून आले, त्यांना आम्ही असा करू, त्यांची रिक्षात बसण्याची लायकी नव्हती, ते आता विमानात चाललेत, असं सगळे वक्तव्य करणं म्हणजे त्या खासदार अविश्वास नाही का? आता ओम बिर्ला तुम्हाला पत्र लिहिणार आहे का की किती खासदार माझ्याकडे आलेत म्हणून कन्फ्युजन एवढं तयार झालेलं आहे, संभ्रमित झालेले ते. यांना काय बोलावं हे सुचत नाहीये, काय करावं हे सुचत नाही. मग त्याचं खापर ते इतरांवर फोडायला जातात. उगाच तरी इतरांवर आरोप करून स्वतःची कातडी बचावाचं धोरण हे उबाटाचे लोक आता करतायत. सत्ताधारी नेत्यांकडनं कुठेतरी 50 कोटी रुपयांचा पुन्हा एकदा या खासदारांना लाच देण्यात होत आहे. त्याचे ऍडव्हान्स म्हणून 15 कोटी दिल्याचं देखील बोललं जात आहे. कुठेतरी ही बेईमानी आहे, पक्षाशी, बाळासाहेबांशी, शिवसेनेशी ही खपवून घेतली जाणार नाही असा इशारा. आता यांच्याकडे दुसरं कोणतेही आरोप करायला जागा नाहीये. स्वतःचेच खासदार विकले गेल्याचे असे हे जाहीरपणे स्टेटमेंट देत आहेत. त्यांना कुठेतरी आता गद्दारचा शिक्का त्यांच्यावर लावायचा प्रयत्न करतायत. स्वतःचं चुकलं हे मानायला हे आताही तयार नाहीत. आपल्याकडून चूक झाली हे आपण ते कबूल करायला तयार नाहीत. दुसरीकडे ते खासदार आमच्या बरोबरच आहेत असंही म्हणतायत, विकल्या गेले असंही म्हणतायत. नेमकं त्यांची भूमिका नेमकं काय आहे हे काहीच कळायला मार्ग नाही. म्हणून आता हे आपसामधल्या त्यांचे जे काही कुरघोड्या चाललेल्या आहेत ते मला वाटतं उद्यापर्यंत स्पष्ट होतील. मात्र या